विद्यार्थी मित्रांनो, कालच्या आपल्या पिरियडमध्ये आपण प्रकरण दुसरे मराठा सत्तेच्या उदयाची कारणे आणि या मराठा सत्तेच्या उदयाच्या कारणाबद्दलची माहिती पाहत असताना सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक या प्रमुख चार कारणे आणि त्या आधारावर जी मराठा सत्तेच्या उदयाची कारणे हे पूर्णपणे आपण त्याबद्दलची माहिती पाहिजे. आज आपण प्रकरण दुसरे मराठा सत्तेच्या उदयाच्या कारणामधील ब नंबरचा पॉईंट ही उदयाची कारणे पूर्णपणे पाहिली. त्यानंतर ब नंबरचा पॉईंट म्हणजे शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांची भूमिका. जे स्वराज्य स्थापन होण्यासाठी शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई वडिलांची भूमिका कशी होती याबद्दलची माहिती पाहिजे. तर सर्वप्रथम आपण शहाजीराजे भोसले जे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील आणि या वडिलाबद्दलची माहिती आणि त्यांनी मराठा सत्तेच्या उदयासाठी किंवा मराठा सत्ता हिंदवी स्वराज्य निर्माण होण्यासाठी कशी भूमिका किंवा सहभाग दाखवला किंवा त्यांचा सहभाग कशा पद्धतीने होता याबद्दलची माहिती पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण भोसले घराणे आणि या भोसले घराण्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील म्हणजे शहाजीराजे भोसले यांची माहिती पाहणार आहोत. तर भोसले घराण्यांची वंशावळ आणि त्या वंशावळीबद्दल अनेक विद्वानामध्ये वाद म्हणजे वेगवेगळे मतमतांतर आढळून येतात. पण 14व्या शतकात महाराष्ट्रात आलेले भोसले म्हणजेच बाबाजी भोसले पासून भोसले घराण्याची वंशावळ निश्चित करण्यात आली. त्यामध्ये इसवी सन 1550 ते 1598-99 या कालखंडात बाबाजी भोसले हे महाराष्ट्रामध्ये आले किंवा बाबाजी भोसले यांचा जन्म हा इसवी सन 1550 मध्ये झाला आणि हे बाबाजीचे वडील म्हणजेच मालोजी भोसले हे निजामशाहीमध्ये चाकरीसाठी होते, ते चाकरीखाली होते. इसवी सन 1552 मध्ये बाबाजी 2 वर्षाचे असताना जे बाबाजी भोसले हे 2 वर्षाचे असताना त्यांचे वडील जे मालोजीराजे भोसले मालोजीराजेंचा मृत्यू झाला आणि जे निजामशाहीमध्ये जे मालोजीराजे होते आणि त्यांची जी काही मालमत्ता पूर्णपणे निजामाने स्वतःच्या अंतर्गत घेतली. त्यावेळेस मालोजीची पत्नी आपल्या पुत्राला म्हणजेच बाबाजी भोसले यांना घेऊन वेरूळ जे महाराष्ट्रामध्ये आहे तिथे वास्तव्यात आली आणि बाबाजीने पुढे देऊळगाव असेल, खानवड, जिंती येथील जे काही पाटीलकी किंवा या ठिकाणची जी काही राजसत्ता गाजवण्यास प्रारंभ केला. म्हणजेच बाबाजी भोसले यांच्या अगोदर जे काही मालोजी भोसले त्यांचे वडील बाबाजी भोसलेंचे वडील यांचा मृत्यू झाल्यानंतर बाबाजी भोसले आणि त्यांची आई हे वेरूळ येथे वास्तव्यात आले आणि ते तिथे स्थायिक झाले. आता या बाबाजी भोसले यांचा कालखंड आणि त्याचा विचार करता तत्कालीन स्थितीमध्ये त्यांनी आपल्या शौर्य आणि पराक्रमाच्या बळावर त्यांनी स्वतःची एक ओळख निर्माण केली. पुढे इसवी सन 1572 ते 1606 ते 7 या दरम्यान मालोजी भोसले म्हणजेच बाबाजी भोसले यांना 2 पुत्र होते आणि एका पुत्राचं नाव आपल्या वडिलाच्या नावावर म्हणजेच मालोजी असे ठेवलं गेलं आणि दुसऱ्या पुत्राचं नाव विठोजी असं ठेवलं. आणि मालोजीला वारसा हक्काने बरीच शेती व देऊळगाव, जिंती, चांभार गोंद या ठिकाणची काय मिळाली, पाटीलकी मिळाली. आणि मालोजी जे धाडसी स्वभावाचे होते आणि त्यांनी त्यांची जी शेती किंवा जो काही
त्यांचा प्रदेश होता, जे गाव होते, हे शेती करण्यात त्यांचं मन रमत नव्हतं. आणि या संधीचा मालोजीने या संधीचा फायदा घेत तत्कालीन स्थितीमध्ये जे काही विजापूर असेल, अहमदनगर, ज्या 5 बहामनी शहातील 2 शहा आणि या ठिकाणच्या प्रदेशामध्ये संघर्ष होत होते. त्यावेळेस तत्कालीन स्थितीमध्ये स्वतःची सैन्य व्यवस्था निर्माण करून मालोजी भोसले यांनी आपले भाऊ जो विठोजी सह निजामशाहीमध्ये चाकरी करण्यास प्रारंभ केला. पुढे तत्कालीन स्थितीमध्ये जो निजामशाह ज्यांनी बाबाजी भोसले यांची जमीन जप्त केली होती, ती पुन्हा एकदा दौलत असेल, जुन्नत असेल, परगणा या ठिकाणचा प्रदेश त्यांना मिळवून दिला गेला. त्यांना निजामशहाने 1,500 मनसबदारी दिली. त्यामुळे मालोजी व विठोजी हे निजामशाहीच्या दरबारामध्ये चाकरी करायला लागले किंवा त्या ठिकाणी नोकरी करायला लागले. मालोजीचे इसवी सन 1594 मध्ये 2 मुलं झाले आणि ते मुलं म्हणजेच शहाजी आणि शरीफजी. मालोजीला 1594 मध्ये शहाजी नावाचे पहिला पुत्र झाला आणि 1596 मध्ये दुसरा पुत्र म्हणजे शरीफजी झाला. आणि मालोजीचे जे वंशज किंवा त्यांचे 2 पुत्र शहाजी आणि शरीफजी, हे 2 पुत्र तत्कालीन स्थितीमध्ये त्यांच्या सोबत निजामशाहीमध्ये अस्तित्वात होते किंवा निजामशाहीमध्ये त्यांनी नोकरी करायला प्रारंभ केला. आणि जो मालोजी हे अत्यंत कसूर कर्तबगार असे शहाजी राजांचे वडील आणि त्यांनी निजामशाहीमध्ये चाकरी करण्यास प्रारंभ केली होती. तत्कालीन स्थितीमध्ये इंदापूरच्या लढाईमध्ये इसवी सन 1606 ते 7 दरम्यानमध्ये त्यांचा मृत्यू झाला. आणि त्यामुळे त्याचे 2 पुत्र जे शहाजी आणि शरीफजी यांनी आपल्या वडिलांनंतर निजामशाहीची चाकरी करायला प्रारंभ केला. अगोदरपासून ते करत आले होते. आणि त्याचबरोबर त्यांनी स्वतःची सैन्य व्यवस्था वाढवायला सुरुवात केली आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. इसवी सन 1594 ते 1664 या कालखंडामध्ये म्हणजे शहाजीराजे भोसले जे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील यांचा कालखंड म्हणून ओळखला जातो. आता आतापर्यंत जी आपण माहिती पाहिली हे म्हणजेच बाबाजी भोसले नंबर 1, जे भोसले घराण्याचे मूळ जे काही 1550 ते 1599 कालखंडात असणारे वंशज. त्याच्यानंतर बाबाजीचे मुलगा म्हणजे मालोजी बाबाजीचा भोसले यांचा नंतर जे काही मालोजी भोसले. त्यानंतर या मालोजी भोसलेचे 2 पुत्र म्हणजेच शहाजी आणि शरीफजी. आणि त्यापैकी शहाजी भोसले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील. आणि याबद्दलच आपण शहाजी भोसले यांच्याबद्दल माहिती पाहणार. तर शहाजी भोसले यांचा विचार करता इसवी सन 1594 ते 1664 हा शहाजीराजे भोसले यांचा कालखंड. शहाजीराजे भोसले सरकारी नोकरी करत असताना म्हणजेच आपल्या वडिलाचा मालोजीचा मृत्यू झाल्यानंतर पंचहजारी व जहागीरदारी निजामाने त्यांना दिली होती. आणि शहाजी ते चाकरी करू लागले. त्यांचे वडील म्हणजे विठोजी यांच्या लष्करी असेल किंवा मुलकी शिक्षणाच्या आधारावर म्हणजे विठोजीने दिलेल्या जे काही लष्करी मुलकी शिक्षण असेल या आधारावर त्यांनी वयाच्या 12व्या ते 13व्या वर्षी 5000 मनसबदारी ही निजामशहाकडून मिळवून घेतली होती किंवा आपल्या कर्तबगारीच्या बळावर मिळवली.
आणि निजामशाही तत्कालीन स्थितीमध्ये 5 बहामनी शाह्यांपैकी एक होती. आणि त्याच निजामशाहीमध्ये लखुजी जाधव म्हणजे जाधव घराण्यातले लखुजी जाधव हे निजामशाहीमध्ये एक मातब्बर सरदार म्हणून चाकरीमध्ये होते. त्यावेळेस या लखुजी जाधवांनी शहाजीराजे भोसले यांचा पराक्रम आणि त्यांचं शौर्य हे सर्व पाहून स्वतःची मुलगी म्हणजेच जिजाबाई यांचा विवाह शहाजीराजांसोबत लावून दिला. आणि जिजाबाई व शहाजी या मातापित्याच्या पोटीच जे अपत्य आलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आता आपण शहाजीराजे भोसले यांच्या जे काही कामगिरीचा विचार करता किंवा शहाजीराजाबद्दलची माहिती पाहत असताना आतापर्यंत जी माहिती पाहिली ते म्हणजेच शहाजीराजे भोसले यांचे जे काही वंशज किंवा शहाजीराजांचं जे काही वंश भोसले घराणे याबद्दलची माहिती पाहिली. आज आता आपण शहाजीराजे भोसलेंची कामगिरी या कामगिरीबद्दल माहिती पाहणार आहोत. तर उमाबाई व मालोजी या दाम्पत्याच्या पोटी इसवी सन 1594 मध्ये शहाजींचा जन्म झाला. इसवी सन 1606 किंवा 1606 ते 1607 मध्ये वयाच्या 12व्या ते 13व्या वर्षी शहाजीराजांनी आपल्या वडिलांनंतर म्हणजे मालोजीराजेच्या मृत्यूनंतर निजामशाहीमध्ये नोकरी पत्करली, पंचहजारी मनसबदारी मिळवली, राजे हा किताब सुद्धा मिळवले आणि तेव्हापासून शहाजीराजे म्हणून त्यांचं नाव घेतलं जाऊ लागलं. अशा रूपसंपन्न आणि गुणसंपन्न शहाजी यांच्या गुण जे काही स्वभाव गुणामुळे लखुजी जाधव यांनी आपली स्वतःची मुलगी म्हणजेच जिजाबाईचा विवाह हा शहाजीराजासोबत लावून दिला. म्हणजेच इसवी सन 1610 मध्ये शहाजीराजे व जिजाबाई यांचा विवाह झाला. आणि जहागीरदारी किंवा जे काही निजामशाहीच्या दरबारामध्ये सर्व कारभाराचे सूत्र या तरुण वयाच्या शहाजीवर आले होते. आणि अशा स्थितीमध्ये शहाजीराजे हे कर्तबगार शूर मराठा सरदार म्हणून नावारूपाला आले होते. पण शहाजीराजे व लखुजी जाधव हे इमानदार जे सरदार होते, या भोसले व जाधव यांच्याबरोबर जे नातेसंबंध निर्माण झाल्यानंतर दोघांचं बळ किंवा त्यांची जी काही एकता ही काही विरोधकांना ती पटणारी नव्हती. म्हणून निजामशाहीमध्ये अनेक जे काही मुसलमान सरदार होते यांनी आपल्या जे काही स्वातंत्र्य असेल आपल्यावर एक संकट ओढावेल या भीतीने त्यांनी या दोघांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामधला प्रमुख व्यक्ती म्हणजे निजामशाहीचा धूर्त असा वजीर होता, त्याचं नाव होतं मलिक अंबर. आणि या मलिक अंबरने भोसले व जाधव या दोन घराण्यामध्ये एक वाद निर्माण करून दिला. आणि तो वाद होता की खंडागळाच्या हत्ती या दोन बलाढ्य एका हत्तीवरून दोन घराण्यामध्ये वाद निर्माण झाला, भोसले आणि जाधव. आणि शेवटी याचाच परिणाम म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये ज्या काही या भोसले आणि जाधव या दोन घराण्यामध्ये वाद निर्माण झाला. आणि या दोन घराण्यामध्ये वाद निर्माण झाल्यानंतर शहाजीराजांचा चुलत भाऊ, त्याला संभाजी भोसले म्हणून ओळखले जात होते, व लखुजी जाधवांचा मुलगा दत्तोजी या दोघांमध्ये हे या युद्धामध्ये किंवा या लढ्यामध्ये मारले गेले. आणि या लढ्यामध्ये शहाजीराजे ही गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणात निजामशाही आणि भोसल्यांचा पक्ष, निजामशहाने कोणाचा घेतला होता तर शहाजीराजे भोसल्यांचा पक्ष घेतला. त्यामुळे लखुजी जाधव यांनी निजामशाही सोडून दिली आणि मोगलाकडे त्यांनी गेली. आणि त्या काळामध्ये तत्कालीन स्थितीमध्ये मोगल बादशाह जहागीरचा पुत्र जो दख्खनचा सुभेदार म्हणून ओळखला जातो तो शहाजहान याला जाऊन मिळाली.
आणि अशा स्थितीमध्ये शहाजीराजे हे काही काळ निजामशाहीमध्येच होते. पण लखुजी जाधव हे मोगलाला जाऊन मिळाले होते आणि त्यांनी आदिलशाही मोगलशाही या दोन्हीचं संधान बांधून इसवी सन 1624 मध्ये निजामशाहीवर आक्रमण करण्यास प्रारंभ केला. लखुजी जाधव हे मोगलाकडे गेल्यानंतर त्यांनी जी काय आदिलशाही आणि मुघल एकत्र आले आणि जी निजामशाही ज्यामध्ये शहाजीराजे भोसले चाकरी करत होते त्यांच्यावर आक्रमण करण्याचे धोरण आखले. त्यावेळेस भातवंडीचं सुप्रसिद्ध असं युद्ध झालं आणि या युद्धामध्ये शहाजीराजाने एक पराक्रम गाजवला आणि मोगल व आदिलशाही या दोन्ही सैन्याला त्यांनी पराभूत केलं. त्यामुळे निजामशाही मधला जो वजीर होता मलिक अंबर याला हा विजय सहन झाला नाही. म्हणजेच शहाजीराजे भोसले यांची वाढतं प्रभुत्व वाढत होतं. त्यामुळे शहाजी विरुद्ध जे कट कारस्थान करायला सुरुवात केलं आणि इसवी सन 1625 मध्ये शहाजीराजे यांनी आपल्यावर होत असलेल्या कट कारस्थानामुळे निजामशाहीची चाकरी सोडून दिली आणि विजापूरच्या दरबारामध्ये दाखल झाले. ते 4 ते 4.5 वर्ष त्या ठिकाणी चाकरी केली आदिलशहाकडे. आदिलशहाने तत्कालीन स्थितीमध्ये पुणे असेल सुपे असेल या ठिकाणची जहागिरी शहाजीराजांना दिली आणि शहाजीराजांनी निजामशाही मधील जे काही आदिलशाहीमधल्या शहाजीराजांनी आदिलशाही दरबारामध्ये स्वतःचं एक भक्कम स्थान निर्माण केलं आणि अशा स्थितीमध्येच शहाजीराजे यांना जो आश्रय दिलेले जे काही 1627 मध्ये इब्राहिम आदिलशाह यांचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर त्याचा पुत्र मुहम्मद शाह हा राजसत्तेवर आला आणि त्यांनी आदिलशाही दरबारातील जे कर्तबगार शहाजीराजांचं अस्तित्व त्यांना सहन झालं नाही. त्यावेळी जो काही मलिक अंबर होता त्याचाही मृत्यू झाला होता. मग शहाजीराजांनी आदिलशाही पुन्हा एकदा सोडून टाकली आणि निजामशाहीमध्ये पुन्हा परत आले. इसवी सन 1629 मध्ये ते पुन्हा आल्यानंतर त्यांनी स्वतःचं जे नाव पुन्हा एकदा मिळवण्यास किंवा पुन्हा नाव निर्माण करण्यास प्रयत्न केला. पण अशा स्थितीमध्ये निजामशाहीच्या गादीवर जो कर्तव्यशून्य असा एक मुर्तजा शाह हा निजाम शासक आला होता. त्याचा वजीर मलिक अंबरचा एक पुत्र होता. त्याच्या पुत्राचं नाव होतं फतेह खान. हा दुष्ट आपल्या वडिलाप्रमाणे दुष्ट आणि स्वार्थी स्वभावाचा होता. त्यांनी निजामशाही दरबारात कट कारस्थान करायला सुरुवात केलं आणि त्यातूनच इसवी सन 1629 मध्ये लखुजी जाधव जे जिजाबाईचे वडील होते यांचा खून भर दरबारात करण्यात आला. अत्यंत वजनदार दरबारात मानसन्मान असणारा जो व्यक्ती म्हणजेच लखुजी जाधव यांचा खून झाल्यानंतर शहाजीराजे भोसले यांच्या मनामध्ये या 5 बहामनी शहरातील जे कट कारस्थान किंवा जी काही बाब हे लक्षात आल्यानंतर त्यांनी स्थिरता किंवा त्यांच्या मन अस्थिर बनत गेलं होतं. शहाजीराजांनी तत्कालीन स्थितीमध्ये काही काळ शहाजीराजांनी बादशहाची म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये नाईलाजाने 1630 मध्ये मुघल बादशहाच्या दरबारात त्यांनी चाकरी करायला सुरुवात केली. कारण त्यांना धोका वाटत होता की जो निजामशाह जो मुर्तजा शाह म्हणून होता ज्याने लखुजी जाधवांचा खून केला होता म्हणजे शहाजीराजांच्या सासऱ्यांचा खून केला होता त्याच प्रकारची परिस्थिती आपल्यावर ओढवेल म्हणून शहाजीराजांनी 1630 मध्ये मुघल बादशहाची चाकरी पत्करली आणि शहाजीराजांना तत्कालीन स्थितीमध्ये स्वतःच्या आयुष्यामध्ये एक बदलाची पार्श्वभूमी म्हणजेच जिजाबाई आणि शहाजीराजे यांच्या पोटी 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शिवाजी यांचा जन्म झाला आणि या सर्व परिस्थितीचा विचार करता शहाजीराजे हे तत्कालीन स्थितीमध्ये ज्या काही एकमेका राजसत्ते
कडे जाऊन आपलं अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते. म्हणून शहाजीराजांना एक नवीन वळण म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये सर्व त्या 5 बहामनी शाळांमध्ये प्रत्येकामध्ये त्यांचं अस्तित्व, त्यांच्याबद्दलची असणारी भावना किंवा त्यांची राजसत्ता याबद्दलची माहिती झाली होती. म्हणून स्वतःचं एक साम्राज्य किंवा स्वतःची एक राज्यव्यवस्था असावी यासाठी म्हणून त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली. त्यांना मूर्त स्वरूप म्हणजे प्रत्यक्ष स्वरूप त्यांना त्यांना घेता आलं नाही, पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेनं किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साह्यानं एक हिंदवी स्वराज्य निर्माण होऊ शकले. तर आतापर्यंत आपण जी माहिती पाहिली ती शहाजीराजे भोसले यांचं प्रारंभिक जीवन, त्यांचा कार्यकाळ किंवा त्यांच्या जीवनातल्या असणाऱ्या घटना घडामोडीची माहिती पाहिली. पण उद्याच्या पिरियडमध्ये आपण शहाजीराजे भोसले यांचं मराठा सत्तेच्या उदयाची मधील योगदान किंवा सहभाग कशा पद्धतीचा होता याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत.